कवी, गीतकार, अत्यंत विचारी अभिनेता जितेंद्र जोशी यांच्यासाठी. जितेंद्र, मी काही तुला प्रश्न विचारणार नाही, तुझा अनुभव तुझ्या शब्दांमध्ये तू मांडावास अशी तुला विनंती. नमस्कार. अंगावरचा शहारा कधीच खोटं बोलत नाही, कारण शहारा कधीच पैसा देऊन येत नाही. शहारा येतो भावनेनं, आणि जी भावना मला आत्ता व्यक्त करायची आहे त्यासाठी मला दोन ओळी अशा सुचतात की साद घालते माय मराठी तेथेची धन्य झालो, साद घालते माय मराठी तेथेची धन्य झालो, गतजन्मीचे पुण्य म्हणून महाराष्ट्र देशी जन्म आलो. तर माझे आजी आजोबा जिथून कुठून आले, मी धन्य झालो की मी या पुण्यभूमीत जन्माला आलो, ज्या भूमीमध्ये सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून वाहणारा वारा माझ्याही अंगावरून जेव्हा जातो तेव्हा तो माझ्या शहाऱ्याशी स्वतः बोलतो. आणि त्या वाऱ्यामध्ये माझ्या छत्रपतींची, आपल्या छत्रपतींची गाथा आहे. आता ती अशी गाथा आहे की एक काय 100 चित्रपट निघाले तरीसुद्धा ती कोणी सामावू शकत नाही. परंतु हे इतकं मोठं शिवधनुष्य हे पेलत असताना भाऊंनी फोन केला आणि सुदैवाने एक कोणीतरी म्हणजे एक अभिनेता, ज्येष्ठ अभिनेते असणार होते, परंतु काहीतरी प्रॉब्लेम आहे. भाऊ म्हणले की असं आहे, तुम्ही येता का? आणि मी आलो आणि मी काम केलं. आणि आज या क्षणी इथे उभं राहिलेलं असताना जेव्हा मी ट्रेलर पाहिला तेव्हा मला धन्य झाल्यासारखं वाटलं. कारण एकतर या सगळ्या मंडळींच्या सोबत मी या चित्रपटात आहे. त्या व्यतिरिक्त आपण म्हणू ना की जिथे पृथ्वी स्वतः थाळ बनून उभी आहे आणि सूर्यचंद्र त्या तेजाची आरती गात आहेत, त्या आरतीतलं एक छोटंसं फूल, एक छोटंसं, शेवटी त्याचं निर्माल्य झालं तरी ते माझ्या देवाच्या चरणी, ते माझ्या राजाच्या चरणी जर अर्पण करता आलं तर किती सुंदर गोष्ट आहे. या कारकीर्द नट असणं आणि अभिनेता असणं हे सगळं एकीकडे, आणि अशा चित्रपटाचा, राजाच्या, आपल्या छत्रपतींचा इतिहास सांगताना त्याचा एक छोटासा भाग होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ते भाग्य माझ्या नशिबी आलं. यासाठी मी रोहन मापुसकर याचे कास्टिंग डिरेक्टर, याचे लेखक प्राजक्त देशमुख, ज्यांचे शब्द मी बोललो आहे, आणि रितेश भाऊ आणि जनिलिया वहिनी, मी तुमचे आभार व्यक्त करतो की मला तुम्ही निवडलं यासाठी. म्हणून म्हणजे काय मला माहीत नाही की आपली मुलं बाळं आपली नावं काढतील की नाही, पुढे कोणी घेईल की नाही, 2 पिढ्यानंतर सगळे विसरतात, पण हा चित्रपट राहील आणि या चित्रपटाच्या निमित्ताने आपण राहू, ही फार मोठी गोष्ट आहे. इट विल बी अ प्लेजर वॉचिंग यू ऑन बिग स्क्रीन जितेंद्र. पुन्हा एकदा खूप खूप थँक्यू इतकं भरभरून